हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. प्रीती लाईक. कसे सर्व मस्त मजेत असतील. तर काल मी व्हिडिओ टाकला होता दुपारी. तर बऱ्याच जणांचे एक कमेंट्स आली, म्हणजे एका ताईची कमेंट्स आली की आवाज काहीच येत नाही आहे. तर हो, आवाज मला पण माहिती आहे की लांबून बोलायला लागलं किंवा काही मी स्वयंपाक वगैरे करायला लागले, व्हिडिओ शूट करायला लागले, तर आवाज काहीच येत नाही आहे. म्हणून मी लवकरच माईक पण घेणार आहे. कारण की जरी माझा कॅमेरा लांब असला तरी पण आवाज तुमच्यापर्यंत सहज आणि स्पष्ट पोहोचेल ह्याची मी लवकरच काळजी घेणार आहे. तर मी काल तुम्हाला हे सांगत होते की मी कोर्टामध्ये गेलो, काय बोलले काय नाही, आणि एका शब्दाने काय झालं. तर एवढ्या दिवस झालं सगळ्यांना वाटत होतं प्रोसेस चालू आहे, पण प्रोसेस काय चालू नव्हती. आता फायनली चालू झालेली आहे. आणि मी जाते कोर्टामध्ये, जाते येते. तर बऱ्याच काही गोष्टी अशा होत्या ते, आणि म्हणून मग तिथं मी गेले आणि माझा खूप हेडॅक होते डोक्याला, कारण काही जायचं, माझं जाण्याचा, गाडी खर्च, येण्याचा, खूप साऱ्या अशा गोष्टी होत्या ते. म्हणून मग मला उशीर पण होतोय. त्यासाठी मग मी काय केलं, हे केलं, तिथं गेले आणि माझा टाईम तर वेस्ट होता. आणि माझ्या सगळ्या रिलेटिव्हनी सांगितलं, प्रीती काही पैसे मागू नको, असं नको करू, तसं नको करू. आणि माझ्या ते पहिल्यापासून डोक्यात पण नव्हतं. जेव्हा पण मी पैशाचं बोलले होते तेव्हा पण मला मानसिक त्रास झाला होता. मी प्रयत्न केले होते, सगळ्या गोष्टी केल्या होत्या, आणि तिथंच त्यांनी अडथळे आणले होते. म्हणून मग मी म्हणलं की आता मला पैसे पाहिजे, त्याशिवाय मी काय आता सही देणार नाही. अशा काही गोष्टी झाल्या होत्या आणि त्या गोष्टीचा मला त्रास झाला होता, म्हणून मी तसे बोलले होते. पण तोपर्यंत सगळे व्हिडिओ व्हायरल, सगळ्या काही गोष्टी झाल्या. म्हणून मग त्या गोष्टींचा पण माझ्या घरच्यांना त्रास झाला. तर मग मी काल जेव्हा मी गेले, तिथं गेले, आणि मग मी म्हणलं की मी मी तर पैसे मागत नाही. आणि जेव्हा तिथं मी बसले तेव्हा तिथं भरपूर साऱ्या अशा केस येत होते. मी काल पण सांगितलं तुम्हाला, जवळजवळ 10-15 केस होत्या तिथं, आणि भरपूर सारे केस येतात. तर ते एक जण आम्हाला भेटले, तर ते म्हणले आम्ही कमीत कमी 5 लाख रुपये तरी मुलीला देतो, कमीत कमी, नाही तर 10 लाखाच्या पुढेच. तर आम्ही पहिल्यांदाच अशी केस बघतोय की तुम्ही काहीच मागत नाही आहे. तर माझी मम्मी, माझा भाऊ, तर ते म्हणले की आम्हाला काहीच नको, आम्हाला फक्त मोकळं व्हायचं आहे ह्याच्यातून. आणि मी पण तशीच म्हणले, माझं पण तेच उत्तर होतं. आणि मग मी म्हणलं की मला गाडी खर्च तरी पाहिजे. म्हणून मी दुसऱ्या वेळेस गेले, तर मी म्हणलं मला गाडी खर्च पाहिजे, कारण की माझं जाण्याचा खर्च होतो आहे. मी कामाचा खाडा करून येते, इथे माझे 500 रुपये रोज बुडतो आहे, आणि माझं जाण्याचे 500 रुपये, मला 1000-2000 तरी हे पाहिजे. तर मग त्या वकील होते, त्यांनी त्यांच्यापर्यंत निरोप पोचवला की अशी म्हणत आहे मुलगी. तर ते म्हणले नाही नाही, असं नाही, तसं नाही, आम्ही देऊ शकत नाही, आणि असं ठरलंच नाही आमकं. अरे ठरायला आपण बोललोच कधी की हे बोलून ते करून ते असं हे करू, बोललोच नाही. तर मी एक तयार केलेले, मला दुसऱ्या दिवशी सांगितलेले की तुला सहीला यायचं आहे म्हणून. असं मला 8 दिवस पण आधी कल्पना दिली नव्हती की तुम्हाला बोलवणार आहे किंवा काय करणार आहेत म्हणून. मला दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी कल्पना दिली उद्या यायचं आहे म्हणून. मी कशी कामावर सुट्टी घेणार होते, कशी जाणार होते. तरी पण मी एमर्जन्सी सुट्टी घेतली आणि गेले. आणि मग मी तिथं जाऊन इथं एवढा कांगारावळा केला. आणि आम्ही देऊ शकत नाही, आम्ही असंच करू शकत नाही, आम्ही तसंच करू शकत नाही, आमचं गळ्यातलं तिच्याकडं, आमचं हे, आमचं ते. आणि मग मी सांगितलं, मग मी वकिलांना बोलले की म्हणलं जे गळ्यातलं आहे किंवा काय आहे ते मी तुम्हाला त्यांच्यासमोर सांगेल. त्यांनी जर तिथं प्रश्न उठवला ना, तर मी त्यांच्यासमोर सांगेन की गळ्यातलं माझ्याकडं कोणतं आहे, कसं आहे, काय आहे. आणि त्यांच्या सगळ्या रिलेटिव्हने सांगितलेलं आहे की पैसे मागू नका, तो मुलगा काही करू शकत नाही, तो कामाला नाही, तो कुठून देणार पैसे, पैसे मागू नका. आणि जर मी अडून राहिले असते तर तुम्ही घर विका, नाही तर काय जमीन विका, तुमची काही करा, मला काही घेणं देणं नाही आहे. मला पाहिजे, तसे मी मोकळं करणार नाही. मी शाट घातली असते तर मला नकोच आहे. काय आधीवरच काय दिलं नाही तर आता काय मी अपेक्षा करणार आहे. नकोच आहे मला काय. म्हणून मी 1 रुपया म्हणतात ना, 1 रुपया
ते सुद्धा घेतलेलं नाही आहे, 1 रुपया. आम्हाला फक्त बघायचं होतं की सगळं आपण डॉक्युमेंट तयार करतो, सगळी आपण तयारी करतो आणि तिथं येऊन अडथळा घातल्यावर आपल्याला काय त्रास होतो ते. कारण की आपल्याला वेळ गेलेला असतो, आपले पैसे गेलेले असतात, सगळ्या गोष्टी गेलेल्या असतात. आपण तिथं अडथळा घातला आपल्याला काय त्रास होतो ते मला फक्त जाणून द्यायचे होते. मी तेवढं बोलले ना तरी पण त्यांच्या पायाखालची जमीन हात सरकली होती. त्यांनी होडून आणि आम्ही नाही करणार, असं नाही, आम्ही तसं करणार, तसं ठरलंच नाही. मी म्हणलं मला द्यायचीच नाहीच आहे. मग त्या परत वकिलांनी मला सांगितलं की कशाला असं करताय, तुम्हाला वेगळंच व्हायचं आहे, मोकळंच व्हायचं आहे, तर मग टाका देऊन म्हणून. मग म्हणलं ठीक आहे. मग जाऊन मी म्हणलं मला जे लिहिलेले मुद्दे आहेत ते मला पटले तर मी हे करेन, सही करेन. आणि ते मी तुम्हाला सांगेल की त्या क्षणीसुद्धा, आता म्हणजे काय बोलतात त्याला, त्या क्षणीसुद्धा तो व्यक्ती स्वतःचा निर्णय घेऊ शकत नाही. मी स्पष्ट सांगत आहे. त्या क्षणी शेवटचा क्षण आलेला, शेवटचा, त्या क्षणीसुद्धा शेवटचा निर्णय घेऊ शकत नाही. ते तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये नाही सांगणार, खूप मोठा व्हिडिओ होईल. आणि जेव्हा मी ते वाचलं तेव्हा मग मी पुढं सही केली. आणि ते सही करायच्या अगोदर मी काय वाचलं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.